करत असताना नक्कीच हो अजून एक चांगला चेंडू, अजून एक चांगला चेंडू. या बेलेस मात्र नक्कीच दोन चेंडू मात्र डॉट फेकलेत गोलंदाजांना. तर परत आपण पाहिलं तर नक्कीच 24 चेंडूचा हा खेळ आपण पाहिलं तर अशा पद्धतीने मात्र गोलंदाजी सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. त्या गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज विलास असताना गोलंदाजी सुरेख आपण पाहणार आहोत. इथं मात्र दोन चेंडू डॉट फेकलेत गोलंदाजानं. बॅट चिकडा इथं मात्र नक्कीच फसवलाय. या बेलेस मात्र चेंडू मात्र अडवला जाईल. उचलणार फेकणार मात्र ही मेहनत करावी लागेल कारण दोन धाबा सहजरित्यानं पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावासाठी मात्र काही धावने आपण पाहिलेल्या दोन धावेच्या साहाय्यानं संघ जाऊन पोहोचलाय. अद्यापच आपण पाहू शकाल 3 या अंकावरती. तर नक्कीच अजून एक चेंडू डॉट, अजून एक चेंडू डॉट फेकलाय गोलंदाज आपण पाहतोय विलास ना. मात्र काय गोलंदाजी आहे, तिकट मारा आपण पाहतोय. तर नक्कीच या मैदानामध्ये जरूर चालू आहे. वरने टीमच्या माध्यमातून चांगले चांगले गोलंदाज पाहायला मिळतात. पहिला गोलंदाज आता दीपकचा विचार केला गेला तर सिंगल आली. त्यानंतर दुसरा षटक हातलतंय प्रतिकी पतार असताना आपण पाहिलं तर 2 धावा खर्ची केल्यात. त्यामध्ये 3 चेंडू मात्र डॉट फेकल्यात. तर नक्कीच क्रॉस द लाईन चेंडू जाईल, चेंडू जाईल टप्पार सीमारेषा पलीकडे. दुसऱ्या टप्प्यावरती जाणार हा चौकार आणि या चौकाराच्या साईन आपण पाहिला तर एक चेंडू मात्र चांगला फेकावे लागेल कारण क्रॉस द लाईन आपण पाहिला तर फलंदाजाच्या बॅटमधून चौकार आलाय जरूर. या चौकाराच्या साईन आपण पाहिलं तर 7 धावावरती जाऊन पोहोचलाय टीम आपण पाहतोय ती कोस्ताने टीम. नक्कीच सुरेख चेंडू फेकलाय. या बेलेस मात्र एष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात. फलंदाज आणखीन एक बाद. अजय अजय 6 धावा कर्षिकेला गोलंदाजानं शेवटच्या चेंडूवरती मिळवलेली सफलता आपण पाहिलं तर अजयला मात्र बाद केलाय. नवीन फलंदाज रामदास मैदानाच्या आतमध्ये रवाना झालाय. रोहिदास ना, रोहिदास हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झालाय. यावेळी आपण पाहिलं तर तर नक्कीच नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना होतोय. वैयक्तिक तिसरा षटक घेऊन गोलंदाज आपण पाहतोय आनंद च्या स्वरूपामध्ये आपण पाहिला तर नक्कीच पहिला चेंडू प्रेस करत असताना फुलटा चेंडू. या बेलेस मात्र नक्कीच खोदून काढला. स्ट्राईक ग्राउंडचा हा फटका उचलणार फेकणार सिंगल झाले पूर्ण आणि सिंगलच्या साईन आपण पाहिला तर धावपलिकावरती धावा जाऊन पोहोचल्या त्या 8 धावा. तर नक्कीच पहिल्या चेंडूवरती आलेली सिंगल आपण पाहिला तर दुसरा चेंडू आपण पाहू शकाल सुरेख चेंडू फेकलाय. आता मात्र डॉट चेंडू आलाय. डॉट चेंडूच्या साईन आपण पाहिला तर नक्कीच धावसंख्या रोखली गेले 8 या अंकावरती. तर इथं मात्र नक्कीच हलक्या हाताने हा चेंडूला काढलाय खोदून. या बेलेस मात्र नक्कीच सिंगल पूर्ण झाली आणि सिंगलच्या साईन आपण पाहिलं तर धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या 9 धावा. 9 धावा धावफलकावरती जरूर थांबल्यात पण या षटकाचा विचार केला गेला तर सिंगल आले. 3 चेंडूचा खेळ अद्यापर्यंत संपलाय. अजूनही मात्र नक्कीच 9 चेंडू मात्र फेकावे लागतील आणि 9 चेंडूमध्ये धावा गोला करावे लागतील कारण आपण पाहिले तर नक्कीच चांगले चांगले संघाने आजच्या दिवसामध्ये शेवटची मॅच पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहतोय ते कोशाने विपक्ष
वरणे या दोन्ही संघामध्ये, पण इथं मात्र नक्कीच थोडासा अडचणीमध्ये पाहायला मिळते. ते कोसानी टीम फटका फसला हव्यामध्ये सुरेख झेल टिपला गेला. या बेलेस आपण पाहिलं तर चौथ्या चेंडूवरती आलेली विकेट मिळवली जाते. रवी मात्र बाद होते, नवीन फलंदाज पण पाहतोय तर नक्कीच आज रोहन हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवानासाठी नक्कीच आज आकारला जाते. पण इथं मात्र रोहनने एक चांगला खेळाडू आहे, तर चांगला खेळ दाखवावा लागेल. तर नक्कीच आपण पाहू शकाल चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत. नक्कीच पाचवा चेंडू मात्र डॉट फेकलाय. गोलंदाज आपण पाहिलं आनंदच्या माध्यमातून ही चांगली गोलंदाजी सुद्धा पाहतोय. तिन्ही गोलंदाजांना कौतुक करणं गरजेचा. पहिला गोलंदाज दीपकनं मात्र सिंगल खर्ची केले, त्यानंतर आपण पाहिला विलासनं मात्र 6 धावा खर्ची केल्या. त्यानंतर आपण पाहिला तर आनंद गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी त्यामध्ये सफलता मिळवली. 2 धावा खर्ची केल्या. शेवटच्या चेंडूवरती किती धावा येतील, 2 धावासाठी निघालेत. या बेलेस मात्र धोक्याची घंटा होऊ शकतो, पण इथं मात्र नक्कीच 2 धावा सहजरित्यानं पूर्ण झाल्या. 4 धावा खर्ची केल्या त्या गोलंदाजानं. चांगली गोलंदाजी राहिली. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या 11 धावा. तो शेट कुठे गेलाय, तो मॅच ठेवणारा तर वैयक्तिक आपण पाहतोय स्वतःचा पहिला आणि संघासाठी शेवटचा अंतिम षटक. 18 चेंडूचा खेळ संपला. 11 धावा धावफलकावरती आपण पाहतोय, पण इथं मात्र नक्कीच नंदू हा गोलंदाज आपण पाहतोय. नक्कीच आपण पाहतोय चांगला गोलंदाज आहे. या बेलेस आपण पाहिलं तर नंदू एक हायटर गोलंदाज मानला जातो वरने टीम मध्ये, पण इथं डावकरी हाताचा गोलंदाज टप्पा पडल्यानंतर थोडीशी विकेट किपरने केलेली चूक आपण पाहतोय. यशवंतच्या माध्यमातून ही चूक पाहतोय, पण इथं मात्र चेंडू येईल डॉट. आणि जर असे शेवटच्या शेणापर्यंत डॉट चेंडू जर आले ना तर धावसंख्या आपण पाहिलं तर 15 ते 20 धावावरती मात्र रोखता येईल. पण इथं मात्र नक्कीच 5 चेंडूचा खेळ अद्यापच बाकी राहिला. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर धावा आल्या नाही, पण इथं मात्र आता गोलंदाजी चांगली करावी लागेल कोसानी टीमला. हो हो, चेंडूला उडवलाय. या बेलेस ऑफ साईडच्या दिशेनं हा सुरेख फटका. दीपक धावते. या बेलेस मात्र नक्कीच पहिल्या टप्प्यावरती उचलणार, फेकणार. 2 धावा सहजरित्यानं पूर्ण झाल्या आणि या 2 धाब्याच्या साईनं आपण पाहिलं तर धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्या. त्या 13 धावावरती जाऊन पोहोचलाय संघ आपण पाहतोय तर कोशाने टीम. तर इथं मात्र नक्कीच आणखीन एक चेंडू डोट येईल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहतोय. 2 धावा जरूर खर्ची केल्यात गोलंदाजानं. 13 धावावरती मात्र जाऊन पोहोचले टीम ते कोसानी टीम, पण इथं मात्र नक्कीच चांगला खेळ दाखवावा लागेल. मोठे मोठे फटके मारावे लागतात. या सामना मात्र आपण पाहिलं तर नक्कीच लो स्कोरिंगचा होणार आहे. 13 धावा जवळ ह्या बेलेस मात्र फटका सुरेख सजवलाय. मनोज झोरे या चेंडूसाठी आपण पाहतोय नक्कीच आज सुरेख कॅच मिळवली जाते. इथं मात्र आणखीन एक गडी बाद होईल. तो फलंदाज आपण पाहू शकाल रोहिदास हा फलंदाज मात्र. तर गोर कामत संघाचा कर्णधार आणि संजय नगर संघाचा कर्णधार, दोन्ही संघाचा कर्णधार या सामना 2 षटकाचा खेळवला जाईल. तर मात्र नक्कीच आणखीन एक चेंडू डॉट, आणखीन एक चेंडू डॉट आपण पाहू शकाल. नक्कीच सफल होऊन खेळण्याचा हा प्रयत्न जरूर होता, पण धावफलकावरती धावा 13 वरती रोखलाय अद्यापर्यंत. शेवटचा आता एक चेंडू. गोर कामत विपक्ष संजय नगर दोन्ही जवळचे संघ आपण पाहणार आहोत. आजच्या दिवसामध्ये 2 षटकाचा हा सामना असणार आहे, पण इथं मात्र नक्कीच नाण्यापैकी जिंकले होती जरूर, पण इथं मात्र नक्कीच फलंदाजीचा निर्णय घेतला होता. 24 चेंडूचा खेळ अद्याप संपला. 13 धावा धावफलकावरती लागल्यात. येणाऱ्या
24 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज असणार आहे. आपण पाहिलं तर नक्कीच नाण्यापैकी जरूर त्यांच्या वाटेला आली होती, पण फलंदाजीचा निर्णय थोडासा मात्र चुकीचा निर्णय असणार या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर नक्कीच बॅटिंग साईट आपण पाहिली तर एकदम मात्र कमतरता वाटली, पण इथं मात्र नक्कीच 14 धावा आता करावी लागतील. हॅलो, टॉस उडून घ्या. तर मी त्या बिरजूला विनंती करेन एक चांगल्या शेवटला मात्र आपण पाहिलं तर 5 चेंडू डॉट फेकलेत आणि शेवटच्या चेंडूवरती सिंगल घरसी केले होते. पाहू शकाल नक्कीच चांगली गोलंदाजी. तर बिरजूला मी विनंती करेन आपला मॅन ऑफ द किताबाचा मानकरी ठरलेला फलंदाज गोलंदाज याच आहे आपण पाहिलं तर नक्कीच. तर नक्कीच आपण पाहतोय वरणे टीमचे फलंदाज लगेचच जा 14 धावांचा पाठला करायचा आहे आपण पाहतोय. तर नक्कीच यशवंत आणि विलास ही जोडखली मैदानाच्या आतमध्ये रवाना झाल्या. 14 धावांचा अवघ्या टार्गेट सेट केला आपण पाहिलं तर नक्कीच कंपल्सरी चेशिंग चेंडू लगेचच पूर्तता करा. तर नक्कीच आपण पाहू शकाल सामनाकार ओडिया आपण पाहिलं 24 चेंडू आणि 14 धावींची गरज असताना मात्र नक्कीच सलामीची जोडी यशवंत आणि बिलास ही जोडखाली मैदानाच्या आतमध्ये रवाना झाला. बिलासनं मात्र दुसरा षटक हाताला होता जरूर आपण पाहिलं तर 6 धावा खर्ची केल्या होत्या त्या गोलंदाजानं. आता मात्र वर राऊंडची भूमिका पार पाडत असताना मात्र सलामीसाठी मात्र आकारला या फलंदाजाला. अनॉन स्ट्राईकला फलंदाज यशवंत, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रवी असणार आहे. पहिला षटक पिओनचा षटक 14 धावा रोखायचे आहेत यावेळेस आपण पाहिलं तर 14 धावा रोखणं गरजेचं आपण पाहिलं तर नक्कीच चांगला खेळ दाखवावा लागेल. पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होते यावेळेस आपण पाहिलं तर नक्कीच पहिला चेंडू ऑफसाईडच्या दिशेनं यावेळेस आपण पाहिलं तर नक्कीच स्ट्राईक रॉकेट झाले, सिंगल आले आणि सिंगलच्या साईन आपण पाहिलं तर रवी हा गोलंदाज आपण पाहिलं तर एक चांगला गोलंदाज मानला जातोय कोसाने टीम मध्ये, पण इथं मात्र सिंगल आली आहे आणि सिंगलच्या साईन आपण पाहिलं तर नक्कीच धावफलकावरती मात्र खाता ओपन झालंय आणि हा खाता ओपन झाला असताना मात्र अकाउंट मात्र मात्र ओपन झाले. आता परत नक्कीच जर पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होते. हो चांगला चेंडू मात्र फेकला होता आपण इथं मात्र तेवढे ताकदीचा हा फलंदाज यशवंतच्या माध्यमातून आणखीन एक सिंगल चढली जाईल. स्कॉट गार्ड वरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या 2 धावा. 14 धावा रोखायचे आहेत आपण पाहिलं तर नक्कीच जर चांगला खेळ दाखवावा लागेल तर मात्र नक्कीच जर पहिल्या पासून जर ही सुरुवात सिंगलच्या सरासरीने जर आली तरी पण मात्र नक्कीच हा चेंडू चाललाय यावेळेस मात्र नक्कीच यष्टीरक्षकने केलेली ही चूक. चेंडू जाईल अफ्टपार सीमारेषा पलीकडं. नक्कीच आपण पाहिलं तर चौकार आलाय आणि या चौकाराच्या साईन आपण पाहिलं
जसं हलक्या हाताने बिलासनं मात्र नक्कीच स्ट्राईक रॉकेट केले. या बेलेस आपण पाहिलं तर सिंगल आली आणि सिंगलच्या साईन आता मात्र जाऊन पोहोचलाय संघ. आपण पाहतोय 7 या अंकावरती. अजूनही मात्र नक्कीच जर आपण पाहिलं तर अजूनही मात्र 7 धावा करावे लागतील. 7 धावा स्कोर गाठवरती जाऊन पोहोचल्या होते. नक्कीच चांगला खेळ दाखवलाय. तर मात्र नक्कीच आज यशवंत आपण पाहिलं तर एक मोठा फलंदाज आहे, पण चेंडू येईल डॉट आणि डॉट चेंडूच्या साईन आपण पाहिलं तर अद्यापच 5 चेंडूचा खेळ मात्र अद्याप संपलाय. अजून एक मात्र सिंगल चेंडू असणार या षटकामध्ये आपण पाहिलं तर नक्कीच 7 धावा जरूर स्कोर गाठवरती चढल्या गेल्यात. अजूनही 7 धाव्यांची गरज आहे. तर इथं मात्र नक्कीच हलक्या हाताने हा चेंडूला मेहनत इथं मात्र नक्की स्वतः गोलंदाज करते, पण इथं मात्र सिंगल रोखता येत नाही. या सिंगलच्या साईन आपण पाहिला तर धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्या ते 8 धावा. तर मात्र नक्कीच 7 धावांची गरज असणार आहे. 8 धावा धावफलकावरती 1 2 3 4 5 6 धाव्यांची गरज असणार आपण पाहतोय. या वेळेस नक्कीच पहिला षटक आपण विचार केला गेला. 8 धावा खर्ची केल्यात गोलंदाजानं. रवीना आता वैयक्तिक मात्र स्वतःचा पहिला आणि संघासाठी गोलंदाज आपण पाहू शकाल तर अजयच्या माध्यमातून गोलंदाजी असणार आहे. तर नक्कीच अजय तर गोलंदाजी मॅक आपण पाहू शकाल 6 धाब्यांची गरज आहे. तर मात्र नक्कीच हा चेंडू सुरेख चेंडू फेकलाय. या बिलेस मात्र नक्कीच असे डॉट चेंडू जर फेकले ना तर सामना मात्र अजूनही कोणी जिंकला नाही. 6 धाब्यांची गरज असताना मात्र चेंडू डॉट फेकलाय. गोलंदाज अजयच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी राहिली आहे. पण इथं सामोरा फलंदाज यशवंत एक चांगला फलंदाज आहे. त्या यशवंतमध्ये ती क्षमता आपण पाहिली तर नक्कीच जर सामना बिन करायची दुसऱ्या षटक प्रतिकीपदावर असताना पहिला चेंडू डॉट फेकलाय गोलंदाजानं. पण इथं मात्र हा मोठा फटका मी आधीच उल्लेख केला होता या फलंदाजाचा. मोठा पहार करणं गरजेचा होता. तो पहार मात्र आलाय आणि सामना मात्र फिनिश झालाय. 6 धाब्यांची गरज असताना मात्र षटकार ठोकलाय. फलंदाज यशवंतच्या माध्यमातून सामना फिनिश केलाय. 8व्या चेंडूवरती मात्र सामना विजय झालाय. ती टीम आपण पाहू शकाल ती वर्णे टीम.